फक्त मी डिलीटचं घेतो. ठीक आहे. आता आपण काय करू, डिलीटचं करण्यासाठी टेबलमध्ये जाणार. टेबलमध्ये काय करणार, जी अँकर टॅग घेतलंय अँकर टॅग मध्ये लिंक टाकणार. कुठे डिलीटचं की लास्टमध्ये मग URL टाकतो ऍडमिन, आणि ऍडमिनला काय सांगणार, जी काय आमचा प्रोडक्ट आहे तो प्रोडक्ट डिलीट करून टाक, डिलीट अंडरस्कोर प्रोडक्ट. आणि त्यामध्ये जो काय आयडी भेटतो आपल्याला, तो आयडी आपण काय करणार, जो काय प्रोडक्टचा आयडी भेटतो तो प्रोडक्ट आयडी मी काय करतो, पास करून टाकतो. मी इथे प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी, आणि इकडे जाऊन आपण रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर मी करतो डिलीट वर क्लिक, आयडी होतोय पास. ठीक आहे ना. लास्ट मध्ये क्लिक करतो, लास्ट वाल्यावर, की 27 नंबरचा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, आयडी तर पास होतोय. मग जो काय आपण आयडी पास केलाय कुठे केलाय, ऍडमिनच्या आतमध्ये डिलीट प्रोडक्टला. मग त्याची एक आपण URL बनवून घेणार. URL बनवण्यासाठी आलो मी ऍडमिन मध्ये, आणि ऍडमिन मध्ये मी राईट करतो राऊट डॉट गेट, आणि गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश डिलीट कोमा घेऊन एक फंक्शन मध्ये मी सांगतो रिक्वेस्ट, आणि दुसरं सांगतो रिस्पॉन्स. आता जो काय आयडी पास केलाय तो आयडी पॅरामीटर मध्ये केलाय आपण. मग पॅरामीटर मधून केलाय म्हणजे मी त्याला राईट करतो जो आयडी कॅच करण्यासाठी /आयडी, आणि यानंतर असिंग पण राईट करून घेतो आताच. आता जो काय आयडी भेटलाय, आयडी आपण काय करणार, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करणार. आयडी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट पॅरम्स, आणि त्यामधला घ्यायचा आहे आपल्याला आयडी. मग हा आयडीचा यूज करून डेटा आपल्याला काय करायचा आहे, डिलीट करायचा. मग डिलीटची क्युरी मी SQL न राईट करता डायरेक्ट काय करतो, अवेट मध्ये मी राईट करतो. मग SQL इक्वल टू टिल्ट मध्ये मी राईट करणार डिलीट फ्रॉम प्रोडक्ट, आणि यानंतर वेअर मध्ये मी सांगतो जी काय प्रोडक्ट आयडी आहे आपल्याकडे डेटाबेस मध्ये, तो आयडीचा डेटा काय कर प्रोडक्ट अंडरस्कोर आयडी, आणि जो काय आयडी भेटला आपल्याला पॅरामीटर मध्ये तो आयडी मी काय करतो इथे पास करून घेतो. ठीक, बस. मग आयडी कशात आलाय, आयडी व्हेरिएबल मध्ये स्टोअर केलाय. क्युरी झाली रन, क्युरी रन झाल्यानंतर मी जी काय क्युरी झाली त्याला करतो सेंड. ठीक आहे, आणि सेंड करतो डेटा. इकडे आल्यानंतर आउटपुट पेजला येतो, आणि याला करतो रिफ्रेश केल्यानंतर फर्स्ट नंबरचा डेटा मी करतो डिलीट, आणि डेटा डिलीट झालाय. डेटा डिलीट झाल्यानंतर चेक करतो की डेटा आपल्याकडे 27 डेटा होते, तर आता किती झाले, 26 डेटा झाले. मग डेटा डिलीट झाल्या मला कुठे रिडायरेक्ट करणार मी, रिस्पॉन्स डॉट रिडायरेक्ट कुठे करणार मी, स्लॅश ऍडमिन मध्ये. ऍडमिनच्या आतमध्ये आमचं एक प्रोडक्ट लिस्ट नावाचं पेज आहे, त्या पेजला सोड त्याला प्रोडक्ट लिस्ट, आणि इकडे जाऊन मी एकदा रिफ्रेश करतो. रिफ्रेश केल्यानंतर पहिला डेटा डिलीट केला, झाला डेटा. जे काय आपले 0 प्राइस वाले ते सगळे डेटा मी डिलीट करतो. आता डेटा होय ना का डिलीट, डेटा होते डिलीट. 15 डेटा राहिले आपल्याकडे, 27 डेटा होते. ठीक आहे, जे काय 0 प्राइस वाले डेटा आहे ते सर्व मी डिलीट करून टाकतो. ठीक आहे, डिलीट नका करू, जे 0 वाले होते मी ते डिलीट केले फक्त. ठीक आहे ना, बस ना. आता किती डेटा किती राहिले आपल्याकडे, चुकून डिलीट झाल्यानंतर तो बी कॉन्सेप्ट घ्यायचा का, तो लय सोपं आहे. पण ते आता कशात घेऊ आपण माहितीये का, ह्याच्या पुढचा कॉन्सेप्ट होणार आहे युजरसाठी. युजरने अकाउंट डिलीट केलं तरी ते राहिला पाहिजे त्यांनी इन्फॉर्मेशन. जसं की तुम्ही चॅटिंग डिलीट करता, तुम्हाला वाटलं झाली डिलीट, ते नसतं. चॅटिंग कधीच डिलीट होत नाही. तुम्ही बॅकअप घेतलं की ऑटोमॅटिकली रिकवर होते. कसं काय होते, ठीक आहे, ते पण पाहणार आहे आपण. त्याचा कॉन्सेप्ट लय छोटा आहे. ठीक आहे ना. आता आपण डेटा काय केला, डिलीट केला. डिलीट केल्यानंतर आज व्ह्यूचं घेऊ, काय झालं, ठीक आहे, व्ह्यूचं घेऊ. सिंपल आहे, जसं डिलीट केलं तेच आहे. आता जसं काय केलं, डिलीट साठी आपण आयडी पास करतो, त्याच पद्धतीने काय करा, प्रोडक्ट लिस्ट मध्ये या. प्रोडक्ट लिस्ट मध्ये आल्यानंतर जो का अँकर टॅग मध्ये आहे, अँकर टॅग मध्ये फक्त व्ह्यूच्या जागेवर आयडी पास करा, आणि डिलीटच्या जागेवर मी काय करतो इथे व्ह्यू केल्यानंतर इकडे आलं रिफ्रेश केल्यानंतर होतोय आयडी पास. कुठे आयडी पास होतोय, व्ह्यू प्रोडक्टला. ठीक आहे ना. मग व्ह्यू प्रोडक्टला आल्यानंतर त्याची एक URL बनवावं लागेल. मग ऍडमिन मध्ये आलो, आणि ऍडमिन मध्ये आल्यानंतर त्याची एक URL बनवली. मग राऊट डॉट गेट राऊंड ब्रॅकेट मध्ये स्लॅश व्ह्यू प्रोडक्ट कॉमा देऊन असिंग नंतर फंक्शन मध्ये राहणार एक रिक्वेस्ट, आणि दुसरा राहणार रिस्पॉन्स. जो काही रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्सला करतो मी सेंड. ठीक आहे, सेंड करणार डेटा. आता डेटा घेऊन यायची आपल्याला कशा थ्रू, जो काय आपण पॅरामीटर मधून आयडी पाठवलाय /आयडी कॅच केला मी, आणि तो आयडी एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतो. वॅर आयडी इक्वल टू रिक्वेस्ट डॉट बॉडी पॅरम आहे का, पॅरम, आणि जो काय त्यातला आयडी कॅच केला. मग ह्या आयडीचा यूज करून काय करायचंय,
तो प्रोडक्टचा डेटा आणायची. ठीक आहे ना, एकच डेटा आणायची ना आपल्याला. मग डेटा आणण्यासाठी काय करणार क्युरी सांगा बरं. व्हेअर डेटा इक्वल टू महेश सांगतो तू सांगा. ठीक आहे. 2 मिनिटं महेश सांगणार आता. महेश सांग. बाकीचे सांग सांग ना. डिलीट डेटा घेऊन यायचे आपल्याला. सिलेक्ट स्टार फ्रॉम काय पुढे प्रोडक्ट. आणि प्रोडक्ट नंतर कोणता डेटा घेऊन यायची ती यासाठी हा वेअर. वेअर आणि जो काय प्रोडक्ट आयडी आहे तो प्रोडक्ट आयडी आपण काय करू पास करून देऊ. प्रोडक्ट आयडी कशात आपण स्टोअर केलाय की आयडी व्हेरिएबल मध्ये. ठीक आहे, जो आयडी व्हेरिएबल आहे तो मी पास केला आणि डेटा कशात आला ह्या डेटा व्हेरिएबल आहे. आणि मी सिंपली काय केलं सेंड केला. सेंड केल्यानंतर आपण मी काय करतो बॅक येतो ह्याला रिफ्रेश करतो आणि जो काय 5 नंबरचा डेटा आहे त्याच्यावर व्ह्यू करतो. व्ह्यू केल्यानंतर आलाय तो प्रोडक्टचा डिटेल आली. एकाच प्रोडक्टची डेटा आलाय ना. आणि जो काय हा डेटा आलाय तो डेटा तुम्ही शो करा दिसता. बस एक नवीन पेज बनवा. जसं की आपण प्रोडक्ट लिस्ट पेज बनवलंय त्याच पद्धतीने काय करा व्ह्यू प्रोडक्ट करा किंवा प्रोडक्ट इन्फो करा. काही नाव दे आणि हा डेटा काय करा फक्त त्या पेजवर शो करून टाका. ठीक आहे, आता या प्रोडक्ट मध्ये हा ठीक आहे काय झालं मग त्यातली प्राइस पण आणायची. प्राइस आणण्यासाठी काय करा अजून एक क्युरी ऍड करा आणि जिथे काय प्रोडक्ट आहे तिथे प्रोडक्टच्या जागेवर काय करा. ठीक आहे, प्रोडक्ट कोणता टेबल आहे आपला प्रोडक्ट प्राइसिंग. त्याचा पण डेटा घेऊन या. कुठे कुठे आपण प्रोडक्ट कुठे दिले इथे. ठीक आहे ना, आणि इथे प्रोडक्ट प्राइसिंग घ्या. आता प्रोडक्ट आयडी आहे तो आपण दोन्ही टेबल मध्ये स्टोअर केलाय प्रोडक्ट आयडी. त्यामुळे आपल्याला डेटा दोन्ही भेटणार आहे. मग इथे राईट करा तुम्ही. ठीक आहे, इथे मी प्रोडक्ट प्राइस आणि ठीक आहे आणि इथे करतो मी प्रोडक्ट आणि दोन्ही डेटा मी प्रिंट करतो सेंड करतो. ठीक आहे, पहिला प्रोडक्ट राहील माझा त्यानंतर प्लस देतो कोमा देऊन प्रोडक्ट प्राइसिंग पण प्रिंट करतो. त्यांना एक नेम देतो इथे. पहिलं राहील प्रोडक्ट आणि दुसरं राहील त्यांची जी काय प्राइस आहे ते प्राइस. ठीक आहे, कोमा द्या नाही तर प्लस द्या. मी कोमा देतो प्लस राहून देऊ आपण. आणि इकडे आल्यानंतर याला करतो रिफ्रेश. 2 ऑब्जेक्ट स्टोअर झाले. प्रोडक्ट कुठे ठीक आहे काय केले आपण. ठीक आहे, दोन्ही मी काय करतो एका ऑब्जेक्ट मध्ये स्टोअर करतो. वेअर ओबीजे इक्वल टू राऊंड ब्रॅकेट. त्यामध्ये पहिलं काय करणार आपण प्रोडक्ट अंडरस्कोअर इन्फो म्हणतो आणि जो काय डेटा आलाय तो डेटा मी कॉलम देऊन प्रोडक्ट आणि कोमा द्या. कोमा दिल्यानंतर जो काय प्रोडक्ट प्राइस आहे प्राइस आणि कोलन देऊन जे काय प्रोडक्ट प्राइस घेतली आपण ते पण पास करतो. आणि ह्यानंतर डायरेक्ट ओबीजे काय करणार आपण सेंड करतो. आणि इकडे जाऊन याला रिफ्रेश करू. रिफ्रेश केल्यानंतर प्रोडक्ट प्राइसिंग इज नॉट डिफाईन. तिथे प्रोडक्ट प्राइसिंग नाही प्रोडक्ट प्राइस आहे. इकडे आल्यानंतर याला रिफ्रेश करू. भेटला डेटा आता सर्व जो पाहिजे तो डेटा भेटला. ठीक आहे ना, इथे प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आली इथे वरती. ठीक आहे ना, प्रोडक्ट इन्फो मध्ये प्रोडक्टची इन्फॉर्मेशन आली आणि खाली काय आलंय प्रोडक्ट प्राइस हाय आहे. प्रोडक्ट प्राइस मध्ये काय काय आलंय की 27 नंबरचा प्रोडक्ट आहे. प्रोडक्टची साईज एक्सेस आहे आणि त्याची प्राइस किती 100 आणि त्याची डुप्लिकेट प्राइस किती 200. हा डेटा जो भेटलाय तो डेटा फक्त प्रिंट करा तुम्ही. एखादी डिझाईन घ्या कार्ड वगैरे मध्ये. नाहीतर कार्ड नका घेऊ, डायरेक्ट एक पेज बनवायचं. एका पेज मध्ये त्या प्रोडक्टची इन्फॉर्मेशन शो करा फक्त. नाही जमलं तर ते आपण उद्या घेऊ. बस एवढं. ठीक आहे ना, तुम्ही अपडेटचं पण सेमच असं आहे. आयडी पास करा. आयडी पास केल्यानंतर डायरेक्टली आता जो आपण आज काय केलंय की फक्त आपण ऍडमिन साईडला काम केलंय. म्हणजे आपण युजर साईडला काम करतो. युजर साईडला सेम क्युरी राहणार आहे. कोणती क्युरी राहणार ही क्युरी. हीच क्युरी आपण कुठे टाकणार युजर साईडला दाखवणार. शॉप पेजला काय दाखवणार सगळे प्रोडक्ट
शो करणार. बस एवढा फंडा. आणि शॉप पेजवर आपण काय टाकणार, जसं की ऍडमिन मध्ये आपण एक बटन टाकले. कोणतं बटन? व्ह्यूचं. ठीक आहे. व्ह्यूच्या पेजवर गेल्यानंतर काय होतंय की ती पेजची इन्फॉर्मेशन येईल. मग त्याच पद्धतीने आपण काय करणार तिथे की शॉप पेज मध्ये गेल्यानंतर, शॉप पेज मध्ये गेल्यानंतर आपल्याला भेटते असं काहीतरी. शॉप मध्ये आलं, शॉप मध्ये इथे दिसतंय ऍड टू कार्ट. ऍड टू कार्टच्या जागा आपण काय करणार, व्ह्यू प्रोडक्ट. आणि व्ह्यू प्रोडक्टवर क्लिक केलं काय होणार, त्या प्रोडक्टची सगळी इन्फॉर्मेशन दिसणार. साईटला फोटो, त्याचे परत जे जे काही सब फोटो आहेत ते अशी डिझाईन करू आपण. ठीक आहे. पेजची डिझाईन करू आणि ते शो करू. बस आज एवढं ट्राय करा, बाकी काहीच नाही. ठीक आहे. डेटा इन्सर्ट करा पाहिजे.